अकोल्यातील तब्बल 89,50,000 रुपयांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अविनाश राठोड याला अखेर अटक करण्यात अकोला पोलिसांना यश आलं। गुन्हा करून परदेशात पळून गेलेल्या आरोपीला पुण्यातून ताब्यात घेण्यात आलं। आरोपी अविनाश राठोड यांना साथीदारांसह एपीएस वेल्थ व्हेंचर शेअर मार्केट कंपनीच्या माध्यमातून गुंतवणुकीवर दरमहा 5% परतावा देण्याचा आमिष दाखवत 89,50,000ची गुंतवणूक करून घेतली होती। सुरुवातीला काही दिवस रक्कम परत दिल्यानंतर फेब्रुवारी 2023 पासून त्यांना पैसे देणं बंद केलं। त्यानंतर फिर्यादींनी आरोपींकडे वारंवार पैशांची मागणी केली, मात्र आरोपींनी उर्वरित रक्कम दिली नाही। त्यामुळे फिर्यादींनी खदान पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता। गुन्हा घडल्यानंतर आरोपी परदेशात फरार झाला होता। न्यायालयाकडून प्रोडक्शन वॉरंट मिळवल्यानंतर पुणे कारागृहातून त्याला ताब्यात घेऊन अकोला न्यायालयात हजर करण्यात आलं। न्यायालयानं आरोपीला 11 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली। फिर्यादींनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी व ओळखीच्या लोकांनी जवळपास 90 लाख रुपयाची गुंतवणूक यांच्या कंपनीमध्ये केली होती आणि 23 लाखापर्यंतचा परतावा सुद्धा यांनी दिला होता। 57 लाख यांचे देणे बाकी होते। मग यांनी त्यांच्याकडे जेव्हा तगादा लावला तेव्हा आरोपी हा त्याच्या पत्नीसह विदेशामध्ये पळून गेला होता। आम्ही त्याचा सतत पाठपुरावा केला। या आरोपीवर पुणे चतुर्शिंगी पोलीस स्टेशन या ठिकाणी सुद्धा गुन्हा दाखल होता। त्याला दुबईमधून पोलिसांनी ताब्यात घेऊन पुण्याला आणलं होतं। पुणे पोलिसांनी त्याला त्यांच्या गुन्ह्यामध्ये अटक केली होती। आम्ही सुद्धा आमच्या गुन्ह्यामध्ये त्याला ट्रान्सफर कारवाई केलेली आहे आणि आमचा पुढील तपास सुरू आहे।